रितेश सर आहेत, म्हणजे सगळ्यात भारी, म्हणजे एकदम जास्तच एक्साइटेड आपण आहोत बघण्यासाठी. कारण माहिती आहे, थांब ना जरा, मलाही बघा काय. माझी वॉच काढून घेतली, काय माहिती वॉच अलाउड नाही. हे फुल कम्फर्टेबल गाडी वगैरे. पण तू चुकीचं ती भांडी घासत नाही तर माझी चुकी आहे का? पण तू घासली पाहिजे तुझ्या जागी. एवढं काय झालं मग तुला हे क्लीन नाही करता आलं? पण मी क्लिनिंगची ड्युटी माझी नाही आहे, तुम्हाला कसं बोलू शकतो? पण हे तू केलं तर तू क्लीन कर. पण मी कसं करणार? ब्रेकफास्टची ड्युटी माझी आहे. क्लिनिंगची ड्युटी अशी असते की पाणी बघा किती भरलंय आमच्या इकडे, खूप जास्त पाणी भरलंय. बेस्ट डिसिजन हा होता की नाही ओलाने यायचा? खरंच बेस्ट डिसिजन होता. आणि आपला जो गाडी चालवणार होता त्याने एंड टाइमला टांग पण दिली आपल्याला. सो कोमल कशी एवढी घेऊन जाईल, आणि तुम्हाला माहितीच आहे एम बॉबला येत नाही गाडी. हे बघा किती पाणी भरले, बापरे. स्विमिंग पूल आला आमच्या इकडे. तुम्हाला जर स्विमिंग करायला यायचं या. भारी पाणी. हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही आमची एक्साइटेडमेंट बघू शकता. आम्ही खूप एक्सायटेड आहोत, कारण तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आजचा ब्लॉग काय आहे. सो यस, आम्ही चाललो आहे मराठी बिग बॉसच्या हाऊसमध्ये, आणि मी पहिल्यांदा बघणार आहे. सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करतो. सध्या तरी आपण जाऊयात, कारण की खूप पाऊस पडतोय आणि आता आहोत गोरेगाव फिल्म सिटीमध्ये. सो आतमध्ये जाऊया. लाईक करा, शेअर करा, आणि ब्लॉग खूप शेअर करा, आणि मराठी बिग बॉस बघायला विसरू नका. सो पब्लिक, आम्ही ना फायनली ना बिग बॉसच्या मराठी बिग बॉसच्या हाऊसमध्ये आहेत, आणि जाम म्हणजे जाम भारी वाटते. आपण फक्त टीव्ही मध्ये किंवा स्क्रीन मध्ये बघितलेलं आहे, आणि आज समोर बघतोय आणि आम्ही एक्सप्लोर करतोय पूर्ण हाऊस. आणि तुम्हाला सुद्धा एक्सप्लोर करवणार आहोत की हाऊस कसं आहे बिग बॉस. आधी ना मन भरून ना आम्हाला बघू द्या, नंतर आम्ही तुम्हाला ना मराठी बिग बॉसचा होम हाऊस टूर करतो. काही गोसिप्स होणार आहेत काही लोकांच्या, याच्यावरून मॅटर सुद्धा होणार आहे. जाम मॅटर होणार तिकडे, तर बघायला जाम मजा आहे. मी बिग बॉस बघण्यामध्ये खूप इंटरेस्टेड असते, सगळ्यांना माहिती आहे गोष्ट, आणि मला खूप आवडतं. मी एकही सीझन कुठला सोडत नाही. इकडे मला म्हणजे एक्सपिरियन्स आहे, म्हणजे बघून एक्सपिरियन्स आलं की काय काय होतं बिग बॉस मध्ये, आणि खूप फनी, म्हणजे खूप छान असतं. आणि खरं सांगू ना, असं झालंय की आम्ही कधी येतो इकडे. लवकरच, आय होप येऊ शकतो लवकरच, माहीत नाही, पण जाम भारी वाटते. आणि पूर्ण म्हणजे असं हा तर एवढाच रूम आपण मी म्हणजे दाखवतो, त्यानंतर अजून आतमध्ये सुद्धा आहे, खाली पूल वगैरे आहे, चिल करायसाठी सिटिंग एरिया आहे. आणि आपला ना 28 तारखेला मराठी बिग बॉस चालू होतोय, आणि नक्की बघा. आणि मेन म्हणजे रितेश सर आहेत, म्हणजे सगळ्यात भारी, म्हणजे एकदम जास्तच एक्साइटेड आपण आहोत बघण्यासाठी, कारण की रितेश सर आहेत. आम्हाला ना निघायला एवढा लेट झाला ना की ब्लॉग आम्ही इकडे येऊन स्टार्ट केला, तुम्ही बघितलं असेल. आणि आम्ही मॉर्निंगला 8 वाजता निघालेलो, अक्षरशः आता 2 वाजले, म्हणजे 6-7 तास. खूप पाऊस आहे बाहेर, आणि म्हणजे फट्टे ट्रॅफिक होती. सो खूप लेट झालं, पण ठीक आहे. लेट आहे पण ग्रेट आहे, आणि थेट नाही ग्रेट आहे. मला तर जाम आवडले. आणि मेन म्हणजे ना इकडे येण्यासाठी ना स्पेशल ड्रेसिंग तुम्ही आज बघितलीच नाही आमची. वॉच ना, वॉच इथे ना ते तुला बघायला नाही आले, ते बिग बॉसचा हाऊस बघायला आले. गजब बेइज्जती है. माहिती आहे, थांब ना जरा, मलाही बघा काय. माझी वॉच काढून घेतली, काय माहिती वॉच अलाउड नाही. सो कसं वाटतं आजचा लुक? देन कोमलचा पण लुक बघा. फक्त आता इथे एकच कमी आहे, माईकची आम्हाला. सो इथे खूप साऱ्या गोसिप्स होणार आहेत, चुगल्या होणार आहेत एकमेकांच्या, भांडणं होणार आहे किंवा फनी जोक्स होणार आहेत, खूप काय होणार आहेत. आणि आपण बघण्यासाठी एक्सायटेड आहोत. जर मी आता इथे बघून गेले, मी जेव्हा बिग बॉस बघेल तेव्हा मी विचार करायला हा मी इकडनं बघून गेली, किंवा इथे मी बोललेली की इकडे चुगली होणार, जोक्स होणार. आणि तुम्हाला माहिती आहे मेन म्हणजे काय माहिती आहे, इकडे ना तोच व्यक्ती बसेल ज्याला ना दुसऱ्या पार्टीमध्ये, म्हणजे 2 ग्रुप कदाचित झालेले असतील तोपर्यंत, आणि दुसऱ्या पार्टीमध्ये ना त्यांना ना लांबून काहीतरी म्हणजे
चुगल्या करायच्या असतील ना ते या कोपऱ्यात बसतील किंवा या कोपऱ्यात बसतील 100% बघा. आणि जाम मजा येणार बघायला. आणि अजून ना आम्हाला सुद्धा माहित नाही आहे की या सीझन मध्ये कोण कोण आहे करून अजून आम्हाला सांगितलेलं नाही. 28 जुलैला. आणि मला वाटतं इकडेच सगळं आपण टाइम घालवला तर काय राहणार नाही. आपण पूर्ण घर बघूया कारण पूर्ण घर खूप मोठं आहे. आणि आम्ही ना सर्व गोष्टी सांगितल्यानंतर ना मी सिनेमॅटिक शूट पण घेईल प्रॉपर. सो तेव्हा सुद्धा तुम्हाला नीट दिसेल. वो चेंजिंग रूम रहेगा कोमल. इथे ना फक्त माझंच काम आहे. फक्त यायचं म्हणजे बाकी कोण आहेच नाही. जे काय जिम करणार आजी मी द्या पण इकडे तू नाही येते. हा मी नाही एक्सप्लोर मी नाही. चल सध्या नको जास्त बघू. पण फुल आहे. फुल असं फक्त असं बघून वाटते की फुल मध्ये डायरेक्ट उडी मारायची नाही. पण फुल आहे म्हणजे हाईट आहे. ठीक आहे चला आपण मला असं वाटतं तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊया. आवाज आहे तोपर्यंत. हा इकडे जरा रील्स वगैरे काढतात. सो मी आम्ही लोक तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो तोपर्यंत. सो आतमध्ये जाऊया. बहुत हार्ड है. जो देखा था ना मैं टीवी पे वही सच्ची बोलता हूँ. बहुत हार्ड है. तुझ्याकडे जेव्हा वीकेंडचं वार असेल तेव्हा सगळे माहिती बसतात. रितेश सर असणार आहे. इकडे सगळ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. सगळ्यांची शाळा रंगवली जाणार आहे. सगळ्यांना वीकेंडचा वार जाणार आहे. वीकेंडचा वार. काही लोकांचं कौतुक केलं जाणार आहे. आणि या स्क्रीनवरती दिसणार रितेश सर या स्क्रीनवरती दिसणार आणि जे स्पर्धक आहेत ते इकडे असतील. बघूया कोण कोण आहे या सीझनमध्ये. बहुत भारी लॉक आहे. आपण आत्ताच लाभ झालो इकडे. मला असं वाटतं इकडे सगळ्यांचं शूट चालू आहे. आपण डिस्टर्ब नको करायला कारण की ते फ्री झाल्यावर आपण शूट करूया तिथे. आणि अजून कुठला एरिया आहे तो आपण चेक करून येऊया. जसं की हे पण बेड वगैरे बेडरूम्स वगैरे पण असतील तर आपण तिकडे जाऊयात. असं वाटतं मी माझं होम टूर करवते. सगळ्यात मला आणि ज्यांनी जास्त केला आराम त्याला ऐकायला भेटेल फक्त आराम का. अच्छा हा कॅप्टन रूम असणार आहे. मी सगळं बघते. आणि सिरियसली सांगतो जाम भारी वाटतंय. जाम भारी एवढं भारी वाटतंय ना असं वाटतं यार की खूप छान वाटतं मला ना. मी खरं सांगू का मला सगळ्यात जास्त इथे ह्या रूम मध्ये आल्यावरती सगळ्यात भारी वाटतंय. कारण की ह्या रूम मध्ये कालवा नाहीये आणि कोण आहे ना की आपण बघत नाहीये बरोबर डिस्ट्रॅक्ट होतोय. असं काही नाहीये आणि खूप छान वाटतंय. वाव व्हेरी नाईस. हे फुल कम्फर्टेबल गादी वगैरे फुल पद्धतशीर आहे. मस्त आहे मस्त जाम भारी. आणि ना हा म्हणजे न्यू सेटअप केलाय. हर सीझनला न्यू सेटअप असतो पण हा सीझन काहीतरी सुंदर सेटअप झाला. हार्ड सीझन आहे म्हणजे हार्ड सेटअप केलाय. खूप सुंदर सेटअप झालाय. मला हा रूम खूप आवडला. किती छान. मग आपण ना बेडवरनं ना गेस करूया की किती स्पर्धक असतील या सीझन मध्ये. 6 7 8 9 10 11 12 13 14 16 16 पीपल स्टडी करून बसली आहे. तर या आपण ना कॅप्टन रूम मध्ये जाऊया. बघूया की स्टार्टिंगला कोण कॅप्टन बनतो. कोण कॅप्टन बनतो ते तुम्हाला तिकडेच बघायला भेटेल. कलर्स मराठी जिओ सिनेमा तिथेच बघायला भेटेल. वाव कॅप्टन को तो आराम है. सच्ची में यार काय रूम आहे यार. डूड सिरियसली काय रूम आहे. बहुत भारी आहे रे कॅप्टन रूम. खूप छान आहे आणि खूप वाव. असं मला असं वाटतं की अरे यार मी पण आले असते तर. आणि मला हे सांगा सगळ्यात मेन की तुम्हाला आम्हाला बिग बॉस हाऊस मध्ये बघायला आवडेल का. Yes. खरंच मी विचारते जेन्युअनली.
असं काय म्हणजे मे बी होऊ शकतं किंवा नाही पण होऊ थोडा शकतं, टाइम लागेल पण आय फील लाईक मला इथे यायचंय असं. आणि मी सांगतो थोडासा टाइम जाईल, पण तुमचा बॉब आणि तुमची कोमल सुद्धा कदाचित नाही होऊ शकतं, माहित नाही काय विषय, पण ट्राय करू नक्कीच की मराठी बिग बॉस मध्ये येण्यासाठी. आणि हे कॅमेरे जे आहेत ना, हे बघा, हे कॅमेरे ना आपल्याला जाम छोटे वाटतात, पण एवढे मोठे कॅमेरे आहेत. मग तेच बोललो, एवढीशे कॅमेरे आणि एवढी क्वालिटी कशी देतात. पण आता समजलंय काय विषय. इथे फुल पद्धतशीर बसून ना गप्पा मारायच्यात त्या. हे काय आहे, बोल बाबा काय विषय तुझा. तिने असं सांगितलं, तिने हे केलं, तुला समजत नाही का. मी कॅप्टन आहे, माझं सगळं ऐकायचं. ठीक आहे, माझं ऐकायचं. मी जे काम दिलंय ते मला कोमल सांगतोय मी तुला. पण तू चुकीचं, ती भांडी घासत नाही तर माझी चुकी आहे का. पण तू घासली पाहिजे तुझ्या जागी. एवढं काय झालं मग. मला ना काही बोलायचंच नाही या विषयावर. मला पण काय बोलायचं नाही इकडं. हे नीट शब्द नाही चालत का. हे अंगावर येऊ नको तुला आधीच सांगतोय. जाम मजा येणार. सगळ्यात मेन गोष्ट ह्याच गोष्टीचं जे काय बोलतात ते विकेंडच्या वारला इश्यू. काय बोल ना तू, बोल ना. लांब राहा चुकी उडते. लांब राहा. जम मजा येणार, शपथ जम. हात बांधणं हे कंपल्सरी आहे. चलो आपण आलोय कशासाठी की बिग बॉसचा हाऊस एक्सप्लोर करण्यासाठी. पण इथे आम्हीच आमचं चाललंय जसं आपलं हर ब्लॉग मध्ये. सो आपण जिथे म्हणजे झोपणार वगैरे आहे, जिथे आराम करणार आहे, कॅप्टन रूम वगैरे बघितला. आपण आता मेन हॉलकडे जाऊया, किचन मध्ये जाऊया. तिकडे जरा जास्त बॅकग्राऊंडला व्हॉइस असेल, पण इग्नोर करा कारण तेही रील्स वगैरे काढतात. किचन मध्ये कोणीतरी आहे. मराठी, शुद्ध मराठी. असं वाटतं की खरंच ना बिग बॉस हाऊस असं भरलेलं आहे. आणि किचन मध्ये थोडस रील्स वगैरे चाललंय. पण आपण सध्या बाहेर जाऊया, बाहेरून आल्यानंतर मग किचन मध्ये जाऊया. तो पण त्यांना रील्स काढतो. गार्डन एरिया दाखवतो की गार्डन एरियामध्ये काय काय. हे भाई मेरे को लगा असली पण हे नकली आहे. क्या है, क्या नींबू है. लिंबू. अरे बाबा मला काय माहिती. एवढा मोठा डोळा कोणाचा आहे. मला नाही माहिती बाबा. बिग बॉसचा. अरे काय लिफ्ट आहे बाबा, लिफ्ट आहे. बटन दाब, लिफ्ट आहे. नको रे बाबा, जाऊ डायरेक्ट. अरे बघू ना काय आहे ते. चलो बाहेर जातो. भाजी चला. इकडे मी तुम्हाला सांगितलेलं पहिला ग्रुप तिकडे बसून चुगल्या करेल, दुसरा ग्रुप मला वाटतं इकडे असेल आणि इकडनं इशारा असेल. बघितलं ती माझ्याबद्दल बोलते. इकडे पण असू शकतात बोलणार. सुनाई दे, सॉरी, ऐकायला येतंय मला तू माझ्याबद्दल बोलते. हा बघ मलाच बघतोय तो. हा खरंच ह्यांचं ना काहीतरी चाललंय. अजून एक ग्रुप तिथे पण असतात. तिकडे पण असेल. ग्रुप म्हणजे काय नाही, सिंगल वगैरे पण बसते. कोण कॅमेऱ्याशी पण बोलत होतात. ग्रुप आहे, मी बघितलंय. जेवढे बिग बॉसचे सीझन बघितले सगळ्यांमध्ये ग्रुप झालेले आहेत. आणि आपला हा जो सीझन आहे तो 5वा सीझन आहे. आणि हा जो रूम आहे तो नवीन आहे. सो आपण बघूया या सीझन साठी. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जेल होती, असं जेल होती. आता याचं काय म्हणजे हा प्रॉपर म्हणजे एकटे बसून दोघ जण बसून कदाचित कपल होतील, कोण नाही होतील माहित नाही. गपचूप मध्ये बसून चुगलीच करायची असं नाही. आपण मस्ती, हसी मजाक सगळं करू शकतो. फक्त कुकडू कुकचा आवाज कुठून येतो ते बघायला मजा येते मला. कुकडू कुकचा आवाज म्हणजे कसं. झोप म्हणजे सकाळी ना प्रॉपर 8ला उठायचं असतं आणि रात्री 11-12ला झोपायचं ना. 11-12 टाइमवर लवकर असेल. आणि अजून मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. इथे सुद्धा सेम सिटिंग एरिया आहे. सगळे हे करणार काय बोलतात ते, मस्ती मजाक वगैरे जे पण असेल ते. आणि सेकंड थिंग ना, सगळ्यात मेन गोष्ट इकडे या. हा गेट तो असणार आहे डायरेक्ट बाहेर जाण्याचा, जे ॲबिक्ट होतात त्यांच्यासाठी. सो फायनली आपण चाललोय किचन मध्ये. मला आज समजलं, मी ना आयुष्यपत मी विचार करत होती की ना एवढे सारे लसूण कांदे असतात तरी राशनसाठी का प्याज खतम हो गया, वो खतम हो गया, का असं करतात. तर आज समजलं की ही नकली आहे. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. अरे ते जाऊ दे, ही अंडी पण नकली आहे तेव्हा.
चलो तर मी एंट्री मारते इकडे इकडे ऐका नकली म्हणजे ना हे शो साठी ठेवलेलं असेल हा. आणि किचन वाटतो इकडनं इकडनं. मीच काय बोलते बघ इकडे कोण किचन मध्ये जेवण बनवते तू ते असं डायरेक्ट ते तुम्हाला ऑर्डर नको देऊ तू स्वतः येऊन कर. मी काय सांगू तू डायरेक्ट साठलंस ते असं काय ते त्याच्या जेवणातून डायरेक्ट ते माझं होतं मी खाल्लं नाही पण सगळ्यांचं जेवण आहे ना तू नाही हे बघ ह्या लोक असे करतात हे डायरेक्ट साठलं हे मला नाही चाललं. मग नको खाऊ तुझा तुझं कर. तुझं एकट्याचं जेवण नाही हे सगळं कॉमन मध्ये येतं. आणि ये सब म्हणजे बोलने वाला है ये बता रहे हम लोग. किचन खरंच जाम मोठा किचन आहे. खूप छान इकडे हा फ्रीज आहे. ओ माय गॉड क्या बात आहे. इकडे डिशेस वगैरे वॉश केले फ्रीज पण आहे सगळ्यांची कामं दिली जातील म्हणजे फुल फ्रुट्स वगैरे सर्व ठेवण्यासाठी पद्धतशीर. आणि इकडे भांडी घासा घास. आज तुझी ड्युटी आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्टची भांडी घासायची तुझी ड्युटी. मला इथे जे ब्लॉग बघते त्यांना बोलते ना. मला इथे तू आज किचन साफ केलंस तू चपात्या काय बोलतात लाटलास ना मग तुला हे क्लीन नाही करता आलं. पण क्लिनिंगची ड्युटी माझी नाही आहे तुम्हाला कसं बोलू शकते. पण हे तू केलं तर तू क्लीन करायचं. पण मी कसं करणार ब्रेकफास्टची ड्युटी माझी आहे. क्लिनिंगची ड्युटी अशी असते की जे भांडी असतात ते घेऊन आपल्याला क्लीन करायचं हे तुझी ड्युटी आहे तू क्लीन केलं पाहिजे. चुकीचं आहे असं आताच कर चालू. तू मला ऑर्डर्स नको देऊ ठीक आहे. तू मला ऑर्डर्स नको देऊ. हा तू तुझी स्वघोषित कॅप्टन आहे. स्वघोषित. अच्छा इधर म्हणजे इकडे असं होतं सगळ्या गोष्टी म्हणून मी बोलते. बाकी मजा येते म्हणजे मला असं वाटतं मी रिअली एक बिग बॉसच्या हाऊस मध्ये आणि मी कंटेस्टंट आहे त्या सिरियसली ना मतलब म्हणजे ना जे बघत होतो ना अरे यार खरंच जाम भारी आहे जाम भारी. कदाचित तुम्ही आमच्या सोबत इकडे असते तुम्हाला पण खूप आवडलं असतं आणि आय होप तुम्हाला ब्लॉग मध्ये आवडत असेल. आणि पूर्ण घर आम्ही तुम्हाला दाखवतो नीट प्रॉपर. किचन जाम भारी इकडे फुल. हा डायनिंग एरिया आहे इकडे. तुला लोणचं हवंय का तुला लोणचं हवंय. तू लोणच्यामध्ये हे टाकलंस बोट टाकलंस घ्या लोणचं. चाललंय मला घ्या लोणचं. तिथे फुल पद्धतशीर जेवण बसून. आणि मोठं आहे तसं घर आपल्याला वाटलेलं की एवढं मोठं नसेल पण खूप मोठं आहे. 3 विभाग आहे. एक गार्डन एरिया एक मेन हॉल आणि एक फक्त आराम कुकडुक. मेन म्हणजे ना तुम्हाला बिग बॉस मराठी बिग बॉस हाऊस मधलं या सीझन मधलं कोणता सेक्शन आवडला नक्की सांगा आम्हाला कमेंट्स पण करा. आणि मी एवढं सांगेल की थँक्यू सो मच कलर्स मराठी. थँक्यू सो मच मराठी बिग बॉस की तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं. थँक्यू सो मच मार्केटिंग टीम त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि व्लॉगिंग करायला सांगितले. आणि मला असं वाटतंय मला नाही ते स्वतः बोललेत की अजूनपर्यंत आम्ही कोणत्या ब्लॉगरला बोलवलेलं नाहीये मराठी बिग बॉसच्या हाऊस मध्ये. तुम्ही फर्स्ट ब्लॉगर आहात जे मराठी बिग बॉसच्या हाऊस मध्ये ब्लॉगिंग करताय. आणि ही गोष्ट खूप माझ्यासाठी आम्हाला भेटले. आम्ही माझं घर आणि मी काहीतरी त्याला सरप्राईज द्यायला चालली घेऊन. हे लिफ्ट आहे लिफ्ट वरतून आपण वरती जायचं. खरंच लिफ्ट आहे कसं अरे बाप ओ माय गॉड. काय बोल सिरियसली डूड काय बोल वॉशरूम एरिया वाव सुपर्ब ब्रो सुपर्ब आहे सुपर्ब. ते कपडे वगैरे ठेवतात ते कुठे. वाव सिरियसली अशा वॉशरूम मध्ये ना करायची पण इच्छा नाही होणार खरं सांगतो. एवढं भारी वॉशरूम आहे जाम भारी आहे. इधर भी फोटोशूट टू आणि मला ना सर्वात जास्त हे बघायला आवडेल की या सीझनची ट्रॉफी कोण घेऊन खरंच. आणि मला ना सगळ्यात मेन हे बघायला आवडेल की रितेश सर ना कशी सगळ्यांची क्लास घेतात. हा घंटा नाही तर घंटा नाही खूप सर्वांना नाचवणार असं त्यांनी सांगितलंय. आणि खरंच कशी नाचतात सगळे. आणि मांजरेकर सरांना मिस करू आम्ही. आणि पण खूप मांजरेकर सरांना खरंच मिस करू पण खूप एक्साइटेड आहे की आपण रितेश सरांना आपण बघणार आहोत आणि कसे ते होस्ट करतात ते. कारण खूप असं उत्साह त्यांनी केलंय. कारण मला वाटतं की काहीतरी म्हणजे अलगच आहे या सीझन मध्ये.
कारण रितेश सर बोलले तर मतलब कुछ रे एक अलग आणि काहीतरी भारीच असेल. गाईज आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला खूप आवडला असेल. आम्हाला जेवढं आवडलंय तर तुम्हाला पण नक्की आवडलं असेल. आणि हाऊस कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आज रात्री 9 वाजता तुम्ही बघायला विसरू नका मराठी बिग बॉस. आज ग्रँड प्रीमियर आहे तर नक्कीच बघा आणि खूप खूप प्रेम द्या. आणि मी तर एक्साइटेड आहे. आणि मी एकही एपिसोड सोडणार नाहीये, मी पूर्ण बघणार आहे. आणि थँक्यू सो मच परत एकदा कलर्स मराठी आणि मराठी बिग बॉस खूप खूप धन्यवाद. बोलवलात, ब्लॉग पण भारी झाले आणि आम्ही अक्षरशः बघितले होम तर जाम मजा आली. सो तुम्हाला हाऊस टूर कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आता आम्ही मस्त इथे एन्जॉय करणार आहे ड्रॅगन फ्लाय हॉटेलला. आणि व्हिडिओज फोटोज वगैरे सुद्धा येतीलच इंस्टाग्रामला. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.